काय सेमी झालं वय एकसर मैदानामध्ये चांगलं सेमी झालं आणि एक संघर्ष योद्धा ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये ज्याच्या पाळण्यातून अख्खा महाराष्ट्र गाजवला होता त्या बैलाला कमसे कम 1.5-2 वर्षातून आज गुलाल भेटला आहे बरं का. फायनलचा गुलाल म्हणतो आहे मी तुम्हाला. क्वार्टर फायनलचा मिळाला असेल पिस्टन 22-11. खरंच या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपचा नंदी आहे तो आणि आज खरंच आनंद होतो आहे. त्या बैलानं खूप सहन केलं, पैरेसुद्धा मिळत नव्हते आणि आज तुफान या नंदीसोबत त्याचा पैरा झाला आणि कशा पद्धतीने गाडी पळाली बघा. आज खरंच खूप छान वाटतं आहे. पिस्टन, तुला आज गुलाल मिळाला आणि खूप आनंद आहे. तुझा गुलाल हा कायम तू गुलालामध्ये राहावा सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. खरंच आज कौतुकास पात्र आहे तू. पिस्टन 22-11 याने आज फायनलमध्ये धडक मारली. महाराजचा पराभव झालेला आहे. महाराज जो बकासूरच्या दावणीतला आहे तो महाराज पराभूत झालेला आहे. आणि सुरुवात करूयात. आज एकसर या ठिकाणी मैदान झालं. त्या मैदानामध्ये कोणते बैल फायनलसाठी पात्र झाले, कोणते बैल पराभूत झाले बघूया. सेमी 7 पळाले, त्यातले 6चे निकाल माझ्या हाती आहेत. 7चा जरा पेंडिंग आहे, थोडासा कमेंट्समध्ये सांगू शकताय. सेमी क्रमांक 1मध्ये आपल्याला माहितीच आहे कुठलं गाव ते, पतंग बैल त्या गावचं आहे बघा. मला जर कमेंट्समध्ये सांगा. पतंग आणि बाजीराव ही जोडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी क्रमांक 1मधून, तास क्रमांक 4मधून. आणि बघूया कशा पद्धतीने, कशाला 50 फोन करते ते माणसं. मी नंबर देऊन चुकी होती माझी. मग असे फोन व्हिडिओ चालू असताना 50 फोन जण करते ते. पतंग आणि बाजीराव ही गाडी जी आहे ती फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र. सेमी फायनल 2, तास क्रमांक 4मध्ये मायकल आणि सरदार ही गाडी फायनलसाठी पात्र. खूप चांगली गाडी पळाली बरं का. सेमी क्रमांक 3मध्ये आपल्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप दिवस झालं गुलाल नव्हता असा हा पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सर्जा पळाला. काय पळाला सर्जा आज चांगला पळाला. आणि त्या सर्जासोबत होता आज कारुंडेकरांचा चिक्या, ज्या बैलाला गुलालाचा बादशाह म्हटलं जातं, कायम टॉपच्याच पायऱ्यात पळतो. आणि चिक्या आणि सर्जा आज चांगलं कॉम्बिनेशन जुळलं आणि ही गाडी जी आहे ती आज फायनलमध्ये धडक मारली. या गाडीनं सर्जाचा गुलालाचा संघर्ष जो आहे तो 1 ते 2 महिने झालं सर्जाला गुलाल नव्हता 1 नंबरचा, म्हणजे फायनलचा असेल कदाचित, माझ्या लक्षात नाही, परंतु चांगली गाडी पळाली. सर्जाचं ज्यावेळेस नियोजन टॉपचं होतं त्यावेळेस सर्जा पळतोच. सर्जाला बैल पुरणारा लागतो आणि सर्जाला असं मला वाटतं की चिक्या आणि बक्कासूर ही बैल पुरतात त्याला. आणि खरंच आज डोळ्याचं पारणंच फेडलं सर्जानं. गाडी पब्लिक नव्हती 5 नंबर फाटीवर आणि दाखवून दिले त्यांनीसुद्धा पब्लिकनंसुद्धा पळू शकतील. सर्जा आणि चिक्या ही गाडी फायनलसाठी गुलालासाठी पात्र. आटील ड्रायव्हर तामखाडा यांनी केलेला आहे. 4चा निकाल थोडासा काय मला समजलं नाही. 5च्या निकाल आता सगळ्यांनाच माहीत आहे. बकासूरसोबत जो बैल पळाला तो काय, बकासूर पण आत दाबत होता, तो बैल पण आत दाबत होता. नक्की चाललेलं काय तीच काय कळत नव्हतं. दाबादाबीनंच गाडी पळाली जरा आणि गाडी म्हणावी अशी नाही पळाली. कमबॅक खरा झाला म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमाचा कमबॅक झाला. तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं बलमाने गाडी जी आहे ती चालवली, म्हणजे पळाली बलमाची गाडी. आणि त्याच्यासोबत रायबा नावाचा नंदी होता, तो सुद्धा एक चांगल्या प्रकारे पळाला. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर कसं ड्रायव्हिंग आहे त्याचं, कशा पद्धतीने ड्रायव्हिंग केलं त्यांनी बघितलं सगळ्या महाराष्ट्रानं. आणि सतत ते बकासूरच्या गाडीवरती ते असतातच, परंतु आज प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर कायम आपल्या काय बलमाच्या गाडीवरती असतात ते. आणि दाखवून दिले की सलगरे किंग गाडी कुठली असू दे हातामध्ये. सुनील मोरे म्हणतातच नुसता बैल पळून चालत नाही, त्याला ड्रायव्हरसुद्धा चलाक लागतो. आणि तसेच आज झाले असं मला वाटते. एवढं मोठा नॉननंदी टॉपचा बकासूर आणि त्या बकासूरच्या शेजारी बलमा, दोघांच्यामध्ये लढत होती. फाईट चांगली झाली. सातारा एक्सप्रेस बलमासुद्धा आपलाच आहे, बकासूरसुद्धा आपलाच आहे. आणि आज बकासूरच्या गाडी नीट पळालीच नाही. त्या बैलानं बी आत दाबलं, बकासूरनं बी आत दाबलं आणि आज गाडी म्हणावशी नाही पळाली. गाडीला हार पत्करावं लावली. क्वार्टर फायनल झाली, गाडी पात्र झाली. परंतु असो सेमी 6चा निकाल पुण्याचा एक बिनजोडचा म्हणजे पब्लिकचा भित्ताड बादल पळाला. संग्राम आणि बादल ही जोडी पळाली.
1 ते 6चे निकाल हे होते.